नमस्कार DHS अँड DMER ॲस्पिरंट. स्वागत आहे तुमचं माझ्या नर्सिंग हब स्टडी चॅनलवर. तर येत्या DHS आणि DMERसाठी आपण एक नवीन टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. तर जसं तुम्हाला माहीत आहे की DMERची एक्झाम MPSC कंडक्ट करत आहे. तर शक्यता आहे की जास्तीत जास्त पोर्शन आहे तो नर्सिंगचा असेल, टेक्निकलचा असेल. तर आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंगपासून सुरुवात करूया. तर आपला फर्स्ट सिस्टीम आहे गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीम. ओके, तर याच्यामध्ये आपण MCQ जे आहे ते टॉपिक वाईज बघू आणि तुम्ही पण तुमचे नोट्स बनवा, जेणेकरून तुम्हाला परत एवढा लॉंग व्हिडिओ बघायची गरज नाही पडली पाहिजे. ओके, तर आपण सुरू करूया. फर्स्ट MCQ, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज ॲसेसरी ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर खालीलपैकी कोणते ॲसेसरी ऑर्गन आहे डायजेस्टिव्ह सिस्टमचे? डिओडिनम, लिव्हर, इसोफेगस की स्टमक. ओके, तर डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे ऑर्गन आहेत ते दोन याच्यात पार्ट पडतात. एक प्रायमरी आणि सेकंड आहे ॲसेसरी. जे प्रायमरी ऑर्गन जे आहेत ते डायरेक्टली इन्वॉल्व असतात. जसं माउथ, जर आपण फूड खातो तर फूड माऊथमध्ये जाते अगोदर. ठीक आहे, इथं डायग्राममध्ये बघा जसं माऊथ आहे, त्याच्यानंतर इसोफेगस. ओके, इसोफेगस, त्याच्यानंतर आहे स्टमक, त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस. ओके, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस, हे झाले प्रायमरी ऑर्गन. त्याच्यानंतर ॲसेसरी ऑर्गन जे आहे ते इनडायरेक्टली हेल्प करतात. जसं आहे लिव्हर, गाल ब्लॅडर आणि पँक्रियाज. हे तीन जे आहेत ते ॲसेसरी ऑर्गन आहेत. लिव्हर, गाल ब्लॅडर आणि पँक्रियाज. ओके, तर ऑप्शन डिओडिनम, लिव्हर, इसोफेगस आणि स्टमक. डिओडिनम हा पार्ट झाला, स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे. ओके, डिओडिनम म्हणजे हा प्रायमरी ऑर्गन आहे. तर आपलं करेक्ट आन्सर आहे बी, लिव्हर. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन, द एंट्री ऑफ फूड इन टू द डायजेस्टिव्ह ट्रॅक इज नोन ॲज. तर फूडची एंट्री डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जेव्हा करतो, जसं फूड आपण घेतो तर त्याला काय म्हणतात? ॲब्सॉर्प्शन, डायजेशन, इंजेशन आणि डिफिकेशन. ओके, तर डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या 6 मेन प्रोसेस आहेत. ओके, 6 मेन प्रोसेस आहेत. त्या कोणत्या? इंजेशन. इंजेशन म्हणजे आपण फूड घेतो, जेव्हा तोंडामध्ये फूड घेतो, टेकिंग ऑफ फूड इन टू द माउथ, याला इंजेशन म्हणतात. त्याच्यानंतर सिक्रिशन, जेव्हा आपण तोंडामध्ये घेतो फूड आणि त्याच्यानंतर सलायवा सिक्रेट होतो. ओके, सलायवा जे काही एन्झाईम आहे, परत स्टमकमध्ये एन्झाईम सिक्रेट होतात, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईनमध्ये जे सिक्रेशन होतात एन्झाईम, त्याला सिक्रेशन. ओके, त्याच्यानंतर मिक्सिंग अँड प्रपल्शन, म्हणजे त्याच्यानंतर आपण जे खाल्लं त्याच्यामध्ये ते सलायवा मिक्स होतो आणि तो समोर ढकलला जातो, इसोफिगस समोर स्टमकमध्ये. ओके, मिक्स अँड प्रोपेल फूड टुवर्ड द स्टमक. त्याच्यानंतर डायजेशन, मग स्टमकमध्ये काय होते? डायजेशन होते. डायजेशन म्हणजे जे आपण खातो, आपण काय खातो? मेनली कार्बोहायड्रेट, ओके, प्रोटीन, त्याच्यानंतर फॅट. हे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, याचं सिम्पल मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट होतं. जसं कार्बोहायड्रेटचं झालं ग्लुकोज, प्रोटीनचं झालं अमायनो ॲसिड, ओके, आणि फॅटचं झालं फॅटी ॲसिड. हे सिम्पल मॉलिक्यूलमध्ये त्याचं ब्रेकडाऊन होतं. ओके, ब्रेकडाऊन ऑफ इंजेस्टेड फूड इंटू सिम्पल मॉलिक्यूल. त्याच्यानंतर होतं ॲब्सॉर्प्शन. जे सिम्पल मॉलिक्यूल झालं आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन ब्लडमध्ये होते आणि ब्लडमधून पूर्ण आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत ते पोचते. त्याच्यानंतर डिफिकेशन, जे वेस्ट अनडायजेस्टेड सबस्टन्स बॅक्टेरिया आहेत ते ॲनस थ्रू एक्सक्रीट होऊन जातात, त्याला डिफिकेशन म्हणतो. ओके, तर हे 6 प्रोसेस आहेत. तर काय म्हणतं? एंट्री ऑफ फूड इन टू डायजेस्टिव्ह ट्रॅक, याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, इंजेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द इनव्हॉलंटरी वेव लाईक मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन दॅट मूव्ह फूड थ्रू द एलिमेंटरी कॅनल कॉल्ड ॲज. म्हणजे जे आपण तोंडातून फूड घेतो त्याच्यानंतर इसोफेगसमध्ये जाते आणि बोलस, जे फूड आपण तोंडावाटे घेतो, ओके, ते समोर ढकललं जाते स्टमकमध्ये. तर इसोफेगसमध्ये अशी वेव लाईक कॉन्ट्रॅक्शन, ज्याच्यामधून बोलस जो आहे तो समोर जातो, त्याला काय म्हणतात? कोलिक मुवमेंट, पेरिस्टाल्टिक मुवमेंट, रिगर्जिटेशन, इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स. तर राईट आन्सर आहे बी, पेरिस्टाल्टिक मुवमेंट. ओके,
त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज द लेअर ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टायनल वॉल फ्रॉम इनर मोस्ट टू आउटर मोस्ट. ओके, जसं एलिमेंटरी कॅनल आहे त्याचा आपण जर हा क्रॉस सेक्शन घेतला, हा क्रॉस सेक्शन आहे. ओके, तर त्याचे 4 लेअर आहेत. हां, ॲडव्हेंटिशिया किंवा त्याला सिरोसा म्हणतात. सेकंड मस्क्युलॅरिस, मसल लेअर. ओके, त्याच्यानंतर सबम्युकोसा आणि म्युकोसा. तर हे म्युकोसा लेअर आतमध्ये, इनर टू आउटर. ओके, म्युकोसा, त्याच्यानंतर सबम्युकोसा, त्याच्यानंतर मसल लेअर आणि ॲडव्हेंटिशिया, सिरोसा. ओके, तर हे ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. म्युकोसा, सबम्युकोसा, मस्क्युलॅरिस आणि सिरोसा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच मायक्रो ऑर्गॅनिझम इज द मोस्ट कॉमनली फाउंड ॲज अ पार्ट ऑफ नॉर्मल फ्लोरा ऑफ ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटीमध्ये नॉर्मल फ्लोरा कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम असतो? ई कोलाय, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, हेलिकोबॅक्टर पायलोरी आणि साल्मोनेला टायफी. तर माउथमध्ये लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस हा कॉमन मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच ग्रुप ऑफ टीथ इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ग्राइंडिंग अँड चिविंग ऑफ फूड. तर याच्यामध्ये बघा, ओके, हा जो पोर्शन आहे 4 याच्यामध्ये डिवाईड केला जातो, इथून इथपर्यंत. हा 2 जे टीथ आहेत ग्रीनवाले, याला इन्सिजर म्हणतात. ओके, हा एक आहे त्याला कॅनाईन. त्याच्यानंतर हा प्रीमोलार आणि हे 3 जे आहे ते मोलार. ओके, हे ॲडल्टमध्ये काय इन्सिजर असतात 2, इन्सिजर कॅनाईन, इन्सिजर 2, त्याच्यानंतर कॅनाईन 1, प्रीमोलार 2 आणि मोलार 3. जे कटिंग टीथ आहे, आपण काही फूड काही चावतो असं, त्याला कटिंग टीथ, इन्सिजर आणि कॅनाईनला कटिंग टीथ म्हणतात. त्याच्यानंतर प्रीमोलार आणि मोलार, मेनली मोलार हे चिविंग टीथ आहे, आपण चावतो त्याच्याने. ओके, बारीक तुकडे करतो, तर याला प्रीमोलार आणि मोलारला चिविंग टीथ म्हणतात. ओके, आणि इन्सिजर आणि कॅनाईनला कटिंग टीथ म्हणतात. तर हा ॲडल्टचा फॉर्म्युला झाला 2, 1, 2, 3. आणि याच्यामध्ये बघा, हा पिडियाट्रिक आहे, चाइल्ड. याच्यामध्ये इन्सिजर 2 आहेत, कॅनाईन 1 आहे, प्रीमोलार ॲब्सेंट आहे आणि मोलार 2 आहे. तर मग चाइल्डचं काय राहणार? 2, 1, 0 आणि 2. ओके, तर मग क्वेश्चन काय म्हणतो, विच ग्रुप ऑफ टीथ इज मेनली रिस्पॉन्सिबल ग्राइंडिंग अँड चिविंग ऑफ द फूड. ग्राइंडिंग अँड चिविंग ऑफ द फूड कोणतं येणार? मोलार. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी प्रायमरी टीथ आर कॉमनली प्रेझेंट इन द चाइल्ड. चाइल्डमध्ये किती प्रायमरी टीथ असतात? जसं आत्ताच आपण बघितलं, काय आहे फॉर्म्युला? ICPM. काय आहे? 2, 1. प्रीमोलार नसते, त्याच्यामध्ये 0 आणि मोलार असते 2. तर याचे किती? असे 4 सेट, वरचे 2 आणि खाली 2. तर इथे झाले 5, खालचे 5 आणि 5, म्हणजे टोटल 20 टीथ असतात. ओके, करेक्ट आन्सर C. नेक्स्ट, अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी प्रायमरी टीथ हॅज युजली इरप्टेड बाय द एज ऑफ 2 year. तर 6 मंथमध्ये लोअर सेंट्रल इन्सिजर येतात अगोदर. ओके, त्याच्यानंतर 2 yearमध्ये ते पूर्ण 20 टीथ कंप्लीट होतात. ओके, तर करेक्ट आन्सर राहील B, 20 टीथ. नेक्स्ट क्वेश्चन, वेन अँड विच प्रायमरी टूथ इज युजली द फर्स्ट इरप्ट टू द इन्फंट. आताच आपण बघितलं काय, लोअर सेंट्रल इन्सिजर ॲट 6 month, म्हणजे हे लोअर सेंट्रल इन्सिजर, हे 2 दात. नेक्स्ट क्वेश्चन, इन्फ्लामेशन ऑफ द गम इज मेडिकली टर्म ॲज. गम म्हणजे काय आहे? जबडे दाताच्या वरती असतात, त्याचं इन्फ्लामेशन काय म्हणतात? चिलोसिस, हॅलिटोसिस, जिंजिव्हायटिस आणि स्टोमॅटायटिस. तर करेक्ट आन्सर आहे C, जिंजिव्हायटिस. चिलोसिस म्हणजे काय आहे? चिलोसिस म्हणजे क्रॅकिंग अँड इन्फ्लामेशन ॲट द अँगल ऑफ माउथ. माउथच्या अँगलला क्रॅक आणि इन्फ्लामेशन होणं, हे युजली कशामुळे होते? व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे होते. ओके, त्याच्यानंतर हॅलिटोसिस म्हणजे काय आहे? तोंडाची घाण वास येते ना, ऑफेन्सिव्ह ऑर्डर ऑफ ब्रीथ, याला म्हणतात हॅलिटोसिस. ओके, आणि स्टोमॅटायटिस म्हणजे काय आहे? इन्फ्लामेशन ऑफ लिप ऑर म्युकस मेम्ब्रेन ऑफ द माउथ, याला स्टोमॅटायटिस म्हणतात.
त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सिव्हिअर इन्फ्लामेशन ऑफ द सपोर्टिंग टिश्यू अराउंड द टीथ इज नोन ॲज. आता आपण बघितलं की गमच्या इन्फेक्शनला, प्रायमरी इन्फेक्शनला जिंजिवायटिस म्हणतात. ओके, हे हेल्दी गम आहे. जिंजिवायटिस म्हणजे स्लाईट रेडनेस, इन्फेक्शन स्टार्ट झालं, इन्फ्लामेशन झालं. त्याच्यानंतर पेरिओडोंटायटिस जे आहे त्याच्यामुळे काय होते, खाली बघा, स्मॉल पॉकेट तयार होते इथे इन्फ्लामेशन होऊन, आणि या दाताला पण इन्फेक्शन सुरू होऊन जातं. ओके, आणि जे ॲडव्हान्स पेरिओडोंटायटिस आहे त्याच्यामध्ये बिग पॉकेट फॉर्म होतं, डीप पॉकेट. ओके, आणि या दाताला पण इन्फेक्शन होते, आणि हे जे मॅन्डिबल सॉकेट आहे त्याला पण इन्फेक्शन करते. तर क्वेश्चन काय म्हणते, सिव्हिअर इन्फ्लामेशन ऑफ द सपोर्टिंग टिश्यू, याला काय म्हणतात, पेरिओडोंटायटिस. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच कंडिशन इज रिप्रेझेंट द इनिशियल स्टेज ऑफ पेरिओडोंटल डिसीज. त्याचं इनिशियल स्टेज कोणतं आहे, ऑप्शन बी जिंजिवायटिस. त्याच्यानंतर पेरिओडोंटायटिस होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हाईट क्रीमी पॅचेस ऑन द टंग अँड ओरल म्युकोसा आर मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ. हे जे टंगला व्हाईट पॅचेस आहे हे जे आहे फंगल इन्फेक्शन असते, फंगल इन्फेक्शन, आणि कॉमनली कशामुळे होते, कॅन्डिडा अल्बिकनमुळे. ओके, तर करेक्ट ऑप्शन बी, ओरल थ्रस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज कॅरेक्टराइज्ड बाय पेनफुल सोर ऑर अल्सर इनसाइड द माउथ. ऑप्शन 1 जिंजिवायटिस, अफ्थॉज अल्सर, डेंटल कॅल्कलस और पेरिओडोंटायटिस. तर बघा, हे जे असं अल्सर झालेलं आहे माउथमध्ये त्याला कॅन्कर सोर म्हणतात. ओके, म्हणजे अफ्थॉज अल्सर. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, विच कंडिशन इज कॅरेक्टराइज्ड बाय इन्फ्लामेशन और क्रॅकिंग ॲट द कॉर्नर ऑफ द माउथ. असं कॉर्नर ऑफ द माउथला क्रॅक पडला, इन्फ्लामेशन झालं आहे, त्याला काय म्हणतात, स्टोमॅटायटिस, अँग्युलोचिलोसिस, जिंजिवायटिस आणि ओरल कॅन्डिडियासिस. ओके, स्टोमॅटायटिस म्हणजे आपण काय बघितलं, इन्फ्लामेशन ऑफ लिप और ओरल म्युकोसा. ओके, ओरल म्युकोसा. जिंजिवायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ गम. ओरल कॅन्डिडियासिस म्हणजे ते आपण बघितलं फंगल इन्फेक्शन ऑफ टंग. नंतर करेक्ट ऑप्शन इज बी, अँग्युलोचिलोसिस म्हणजे क्रॅकिंग ऑफ अँगल ऑफ माउथ. नेक्स्ट क्वेश्चन, विच विटॅमिन डेफिशियन्सी इज मोस्ट कॉमनली लिंक टू ब्लिडिंग गम अँड डिले वुंड हिलिंग. कोणत्या विटॅमिन डेफिशियन्सीमुळे ब्लिडिंग गम होते. ऑप्शन विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन सी आणि विटॅमिन के. तर करेक्ट ऑप्शन आहे विटॅमिन सी. ओके, विटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे ब्लिडिंग गम होते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन्फ्लामेशन ऑफ द टंग इज मेडिकली नोन ॲज. टंगच्या इन्फ्लामेशनला काय म्हणतात, स्टोमॅटायटिस, ग्लोसायटिस, जिंजिवायटिस, पॅरोटायटिस. तर करेक्ट आन्सर ग्लोसायटिस. कारण स्टोमॅटायटिस म्हणजे काय बघितलं आपण, इन्फ्लामेशन ऑफ लिप और म्युकस मेम्ब्रेन ऑफ माउथ. जिंजिवायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ गम, आणि पॅरोटायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ पॅरोटिड ग्लँड. ओके, ते समोर बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन, which taste sensation is primarily detected at the tip of the tongue. sour, bitter, sweet, salty. जसं या डायग्राममध्ये दिलं आहे. ओके, टंग त्याच्या टिपला असते स्वीट टेस्ट, साईडला असते सॉल्टी आणि सुअर, आणि लास्टला असते बिटर टेस्ट. इथे काय विचारलं आहे, टिपला कोणती राहील, स्वीट टेस्ट. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, अँक्लोग्लोसिया इज कंजेनायटल कंडिशन कॅरेक्टराइज बाय. अँक्लोग्लोसिया ही कंजेनायटल कंडिशन आहे. त्याच्यामध्ये काय असते, इन्फ्लामेशन ऑफ द टंग, शॉर्ट और टाईट लिंग्युअल फ्रेन्युलम, रेस्ट्रिक्टिंग टंग मुवमेंट, स्वेलिंग ऑफ द सलायवरी ग्लँड, अल्सर फॉर्मेशन ऑफ द टंग. तर बघा याच्यामध्ये डायग्राममध्ये जे हे नॉर्मल आहे याच्यामध्ये हे जे आहे याला फ्रेन्युलम म्हणतात. ओके, तर नॉर्मल चाइल्डमध्ये फ्रेन्युलम हे अर्धेपर्यंतच असते. ओके, त्याच्यामुळे टंगची मुवमेंट होते. पण अँक्लोग्लोसियाच्या पेशंटला काय असते, ही टंग पूर्ण कवर करते, त्याच्यामुळे टंगची मुवमेंट होत नाही, आणि याच्यामुळे काय होते, स्पीच इम्पेअरमेंट पण होते. ओके, स्पीच इम्पेअरमेंट. करेक्ट ऑप्शन बी, शॉर्ट अँड टाईट लिंग्युअल फ्रेन्युलम रेस्ट्रिक्टिंग टंग मुवमेंट. नेक्स्ट क्वेश्चन, विच एन्झाईम प्रेझेंट इन द सलायवा इनिशिएट द डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचं डायजेशन सलायवामध्ये कोणतं एन्झाईम असते जे डायजेस्ट करते. ओके, रेनिन हे तर किडनीचं झालं,
पेप्सिन आणि ट्रायप्सिन जे आहे हे स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असते. ओके, मेन जे आहे हे टॅलिन सलायवरी अमायलेज हे कार्बोहायड्रेटचं डायजेशन स्टार्ट करतो ते पण कुठे, माउथमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, विच न्यूट्रिएंट बिगिन इट्स डायजेशन इन द ओरल कॅव्हिटी. आताच बघितलं आपण, ऑप्शन बी कार्बोहायड्रेट. इन ह्युमन द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन इन विच पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. फर्स्ट डायजेशन कुठे स्टार्ट होते, माउथमध्ये, ओरल कॅव्हिटी, कार्बोहायड्रेट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, अप्रॉक्सिमेटली हाऊ मच अमाऊंट ऑफ सलाइवा प्रोड्यूस बाय हेल्दी ॲडल्ट इन वन डे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर किती, 0.5 लिटर, 2 लिटर, 1.5 लिटर, 3 लिटर. करेक्ट आन्सर ऑप्शन सी, 1.5 लिटर पर डेला सिक्रेट करते. ओके, 1 ml पर मिनिट. Okay, next question. The medical term used to describe dryness of the mouth caused by reduced saliva production. Talism, halitosis, xerostomia, glossitis. ओके, तर काय 1.5 लिटरपेक्षा कमी सिक्रेट होते सलाइवा. ओके, त्याच्यामुळे काय होते, ड्रायनेस ऑफ माउथ. याला काय म्हणतात, तर राईट आन्सर आहे झेरोस्टोमिया. टॅलिझम म्हणजे काय होते की 1.5 लिटरपेक्षा जास्ती सलाइवा सिक्रेट होते. ओके, हॅलिटोसिस म्हणजे माहिती आहे बॅड ऑर्डर ऑफ ब्रीथ, आणि ग्लोसायटिस म्हणजे इन्फेक्शन ऑफ टंग. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ सलाइवा इज मेडिकली रेफर ॲज. आताच आपण बघितलं एक्सेसिव्ह सलाइवा सिक्रेशन काय म्हणतात, टॅलिझम or सिलोरिया. नेक्स्ट क्वेश्चन, विच सलाइवरी ग्लँड इज द लार्जेस्ट इन द ह्युमन बॉडी. सबलिंग्युअल ग्लँड, बक्कल ग्लँड, पॅरोटिड ग्लँड, सबमॅन्डिब्युलर ग्लँड. तर सलायवरी ग्लँड जे असतात ते 3 असतात इन पेअर. ओके, म्हणजे इकडे पण असतात आणि त्या साईडला पण असतात. ही पॅरोटिड ग्लँड, त्याच्यानंतर ही सबलिंग्युअल ग्लँड, आणि ही सबमॅन्डिब्युलर ग्लँड. सर्वात लार्जेस्ट ग्लँड कोणती आहे, ही पॅरोटिड ग्लँड. ओके, तर हा पॅरोटिड ग्लँडचा डक्ट आहे जो सेकंड मोलार टीथ जवळ सिक्रेट होते याचं सिक्रेशन. त्याच्यानंतर ही सबमॅन्डिब्युलर ग्लँड आहे, ती बिनीथ मॅन्डिबल जे असतं आपलं मॅन्डिबल त्याच्या खाली असते ही, आणि याचं सिक्रेशन जे आहे ती टंगच्या खाली होते. आणि ही जी सबलिंग्युअल ग्लँड आहे त्याला डक्ट असतात असे खूप सारे. ओके, ते पण टंगच्या खाली सिक्रेट होतं. तर काय म्हणते, विच सलायवरी ग्लँड इज लार्जेस्ट ग्लँड कोणती आहे, पॅरोटिड ग्लँड. नेक्स्ट क्वेश्चन, विच सलायवरी ग्लँड इज सिच्युएटेड बिनीथ द लोअर जॉ, मॅन्डिब्युलर. आताच बघितलं आपण, सबमॅन्डिब्युलर ही मॅन्डिबलच्या खाली असते. नेक्स्ट क्वेश्चन, विच सलायवरी ग्लँड इज लोकेटेड बिनीथ द टंग. टंगच्या खाली कोणती असते, सबलिंग्युअल ग्लँड. नेक्स्ट क्वेश्चन, विच सलायवरी ग्लँड कंट्रीब्यूट द ग्रेटेस्ट पोर्शन ऑफ द सलाइवा ड्युरिंग द नॉर्मल रेस्टिंग कंडिशन. पॅरोटिड ग्लँड, सबलिंग्युअल ग्लँड, सबमॅन्डिब्युलर ग्लँड आणि मायनर सलायवरी ग्लँड. तर पॅरोटिड ग्लँड जी आहे ती 25% सलाइवा सिक्रेट करते. ओके, त्याच्यानंतर सबमॅन्डिब्युलर ग्लँड आहे ती 70% सलाइवा सिक्रेट करतं, आणि जे रिमेनिंग 5% जे आहे ते सबलिंग्युअल सिक्रेट करते. ओके, तर ग्रेटेस्ट पोर्शन ऑफ सलाइवा कोण सिक्रेट करतं, सबमॅन्डिब्युलर ग्लँड. नेक्स्ट क्वेश्चन, द मेडिकल टर्म यूज फॉर पेन एक्सपिरियन्स ड्युरिंग स्वॅलोइंग. गिळताना जे पेन होते त्याला काय म्हणतात, डिस्फॅजिया, ओडिनोफॅजिया, डिस्पेप्सिया, अफॅसिया. ओके, डिस्फॅजिया म्हणजे काय, इनॅबिलिटी टू स्वॅलो, म्हणजे काहीतरी ऑब्स्ट्रक्शन असेल इसोफेगसमध्ये त्याच्यामुळे आपण सॅलो करू शकत नाही, त्याला डिस्फॅजिया म्हणतात. ओके, ओडिनोफॅजिया म्हणजे पेन, स्वॅलोइंगच्या वेळी जे पेन येतं त्याला ओडिनोफॅजिया म्हणतात. करेक्ट ऑप्शन इज बी. डिस्पेप्सिया म्हणजे काय आहे, इनडायजेशन. ओके, आणि अफॅसिया म्हणजे काय, इनॅबिलिटी टू टॉक, जे बोलू शकत नाही. ओके, त्याला अफॅसिया म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, डिफिकल्टी ऑर इनॅबिलिटी टू सॉलो फूड ऑर लिक्विड इज मेडिकली टर्म्स. आपण आताच बघितलं, डिस्पेप्सिया म्हणजे काय, इनडायजेशन. डिस्फॅजिया म्हणजे इनॅबिलिटी टू सॉलो फूड. ॲलोपेसिया म्हणजे लॉस ऑफ हेअर. ओके, आणि ॲनॅरोक्सिया म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक न लागणे. नेक्स्ट क्वेश्चन,
विच क्लिनिकल फीचर इज मोस्ट कॉमनली ऑब्झर्व इन द पेशंट विथ अकॅलेशिया कार्डिया? जॉईंट पेन, डिस्फॅझिया, हायपरटेन्शन, स्किन रॅशेस. तर अकॅलेशिया कार्डिया म्हणजे काय असते, हे नॉर्मल इसोफेगस आहे. ओके, पण याच्यामध्ये काय असते की डायलेशन और वायडनिंग ऑफ द इसोफेगस होऊन जाते आणि जे लोअर स्पिंटर आहे ते बरोबर काम करत नाही. त्याच्यामुळे काय होते, फूड बरोबर जात नाही. ओके, आणि त्याच्यामुळे कंडिशन काय होते, डिस्फॅजिया, इनॅबिलिटी टू सॅलो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॉमनली यूज टू इव्हॅल्युएट डिस्फॅझिया म्हणजे डिफिकल्टी इन स्वॅलोइंग? एंडोस्कोपी, बॅरियम सॅलो स्टडी, कोलोनोस्कोपी, इसोफेजियल मॅनोमेट्री. एंडोस्कोपी म्हणजे काय आहे की तोंडातून स्कोप टाकून बघणे. ओके, बॅरियम सॅलो स्टडी म्हणजे तोंडावाटे जे लिक्विड असते बॅरियम ते पिऊन त्याच्यानंतर एक्सरे करतात. ओके, कोलोनोस्कोपी म्हणजे काय आलं, हे कोलॉन जे आपलं लार्ज इंटेस्टाईन आहे त्या कोलॉनचं स्कोपी करतात. आणि इसोफेजियल मॅनोमेट्री म्हणजे काय आहे, आपल्या नाकावाटे ट्यूब टाकून प्रेशर चेक करतात. ओके, तर काय याचं राईट आन्सर काय आहे, कोलोनोस्कोपी, कारण हे कोलॉनला केलं जाते, इसोफेगसला नाही. ओके, याचं राईट आन्सर आहे सी. तर हे होते आजचे क्वेश्चन. काही नाही समजल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि क्लास आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अँड कीप स्टडिंग. थँक्यू.